राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे आता आपल्या सोबत आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आपली बैठक घेतलेली आहे। तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित होता ना। जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। काय नेमकं सुनेत्रा पवारांकडून आपल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत? राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची बऱ्याच दिवसांचं चाललं होतं की सर्व सदस्यांना एकत्रित बसून सर्वांची भेट घ्यायची। त्यानुसार त्या माझ्या शिवाई या निवासस्थानी आल्या आणि त्यांनी सर्व सदस्यांची चर्चा केली। चर्चेचा एकंदरीत सारांश असा होता की जिल्हा परिषदेमध्ये आत्ता सध्या चालू असलेलं कामकाज आणि जिल्हा परिषदेमध्ये कामकाजात अजून व्यवस्थितपणा आणावा अशा प्रकारची सूचना त्यांनी सर्व सदस्यांना केली। अतिशय संवादपूर्ण वातावरणात ही चर्चा संपन्न झाली। त्यांना ज्या ज्या काही सूचना द्यायच्या होत्या सर्वसामान्यांपर्यंत जिल्हा परिषद पोहोचावी हे जे अजितदादांचं स्वप्न होतं त्यालाच अभिप्रेत असलेल्या योजना जिल्हा परिषदेमध्ये राबवाव्या अशा प्रकारची सूचना आदरणीय सुनेत्रा वहिनींनी आम्हाला त्या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना केली। ज्यावेळी अजितदादा होते त्यावेळी एक प्रशासनात सुसूत्रता होती आणि ज्या पद्धतीने वचक अजितदादांचं जे सगळे होते त्या सगळ्या अनुषंगाने प्रशासनाला काही सूचना वहिनींनी केलेल्या आहेत। काय त्या नेमक्या सूचना? नाही, प्रशासनामध्ये अजूनसुद्धा सुसूत्रता आहे। प्रशासनामध्ये म्हणजे असा जर कोणाचा समज असेल की ती सुसूत्रता राहिलेली नाही आहे, परंतु तसं काही नाही आहे। वहिनींनी यापूर्वीसुद्धा प्रशासनाची एक बैठक घेतली होती आणि तशाच प्रकारे आत्तासुद्धा प्रशासन व्यवस्थित काम करतं आहे। प्रशासनाला सुद्धा त्यांनी यापूर्वी सर्व काम जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले सदस्य आणि प्रशासक यांनी सर्वांनी एकत्र मिळून काम करावं अशी सूचना केलेली आहे। एकूण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दादांनंतर काही आत्ता बदलाचे संकेत सांगितले जातात किंवा तशी चर्चा आहे किंवा काही नवीन जबाबदाऱ्या काही नवीन लोकांवरती देण्याची चर्चा आहे। त्या संदर्भात काय नेमकी तुमच्याकडे माहिती की कोण नवीन चेहरे पुढे येणार आहेत, त्यांना काय नेमक्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत? आता संघटनात्मक जर विषय झाला किंवा आता नुकतीच विधान परिषदेची निवडणूक संपन्न झाली तर आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार आणि पार्थदादा पवार यांचं नेतृत्व गुण आणि कौशल्य आपल्या लक्षात आलं असेल। ही निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी झालेली आहे। त्याला सर्व मित्रपक्षांनी सुद्धा महायुती म्हणून पाठिंबा दिलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने त्यांना ज्या ज्या काही बदल घडवायचे ते बदल येतील आणि सकारात्मक बदल असतील। ते सर्व संघटनेच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा इतर काही अनुषंगिक बाबी असतील त्याच्यातनं सकारात्मक चेहरे समोर येतील असं मला वाटतं। तर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांची बैठक घेतली आणि कामामध्ये सुसूत्रता आणण्यासंदर्भात काही सूचना देखील सर्व सदस्यांना केलेल्या आहेत आणि यामागच्या काळामध्ये अशा पद्धतीने लक्ष घातलं गेलं नव्हतं, मात्र त्या स्वतः आता जिल्हा परिषदेच्या संपूर्ण कारभारात लक्ष घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।